हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी सुकी कर्दी। त्यासाठी मी ते 3 चमचे तेल तापवले आहे, एक छोटा मीडियम कांदा घेतला आहे, आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतली आहे। यामध्ये कांद्याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्या। आता यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद, पाव चमचा हळद घातली आहे। हळद चांगल्या प्रकारे परतून घ्या। आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर छोटा आणि 1 चमचा लाल तिखट, असे छोटे चमचे असतात ते घातले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घाला, त्यानंतर पाण्याचा हबका मारा म्हणजे मसाले जळणार नाही। आता चांगल्या प्रकारे परतून त्यामध्ये एक मीडियम पोटॅटो मी चांगला बारीक चिरून घेतला आहे, एकदम बारीक पण नाही बघा, अशा फोड्या केल्या आहेत। आता हा चांगला परतून घ्या आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला। आता एक 4 ते 5 मिनटं हा बटाटा चांगला शिजू द्या, झाकण लावून चांगला शिजू द्या। बटाटे ऑप्शन आहे, तुम्ही असेही सुकी कर्दी करू शकता। हे बघा, अगदी 4 ते 5 मिनटामध्ये आपले बटाटे चांगले शिजले आहे, मी पाहिलं। आता ही जी सुकी कर्दी जी मी भाजून घेतली आधी, मग पाण्यात भिजत घातली एक 10-15 मिनटं। आता ही घातली, चांगल्या प्रकारे परतून घेतली मसाल्यांमध्ये। आता यामध्ये मी घालणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण। नेहमीप्रमाणे आपलं जे कांदा खोबरं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, कांदा आणि कोथिंबिरीचे जे वाटण असतं ते 2 चमचे घालणार आहे, जास्त नाही, अगदी 2 चमचे। चांगलं परतून द्या यामध्ये। आता पाणी घाला, तुम्हाला जेवढी कर्दी, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही दाट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला। आता ह्यामध्ये मी घालणार आहे एक 2 ते 3 मिनटानंतर कोकम आगळ घालते, 2 ते 3 चमचे छोटे, 2 ते 3 चमचे। तुम्हाला किती आंबट हवं आहे त्यानुसार आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता यावर झाकण ठेवा, एक 5 मिनटात आपली कर्दी चांगली फास्ट गॅसवर ठेवा। हे बघा, आपली गरमागरम सुकी कर्दी रेडी आहे, कलर पण छान आला आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।